सरकार भाजपचं आहे. मग आता बघा असं आहे, माप घेण्याचं काम सुरू आहे, पुढचा कार्यक्रम कळेल. मडीमध्ये आलेला आहात आपण, काय एकंदरीत सांगा. बघा असं आहे, आमच्या मडीचे सरपंच मरकटजी असतील आणि ग्रामस्थांनी एक अतिशय अभिनंदन करावं असं ठराव केलेला आहे, धाडस केलेला आहे. जिथे हिंदू धर्म सोडून दुसरं कोणालाही धर्माला तिथे दुकान लावण्याची परवानगी नाही. कारण का अन्य धर्माचे लोक येऊन आमच्या जत्रेचे पावित्र्य कमी करतात. तिथे मांस मटणचे सगळे दुकानं लावतात. तिथे 8-9 दिवस आंघोळ करत नाही, सगळी घाण तिथे करतात. त्याच्या विरुद्ध आमच्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आमच्या मरकजी सरपंच आणि त्यांच्या ग्रामस्थांनी अगर ती भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्हच आहे. मी तर बोलीन, अन्य गावांनी, महाराष्ट्रातल्या अन्य गावांनी, मोठ्या मोठ्या देवस्थानांनी ही भूमिका आणि असे ठराव करायला सुरुवात केलेला पाहिजे, जेणेकरून आमच्या धर्माच्या विरोधात हे जे काही मोठं षडयंत्र सुरू आहे ते बंद होईल. कारण खरेदी जी आहे तर ते आपल्या धर्मातील लोकांसोबत. अहो पण बरोबरच आहे ना, तिथे येऊन अगर मांस मच्छी विकलं जात असेल, अहो इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवानगी नाही आहे. तुम्ही कुराण वाचा, तर जिथे तुम्हाला तुमच्या धर्मामध्येच अगर मूर्ती पूजन लिहिलेलं नाहीये तर तुम्हाला तिथे दुकानं लावायची कशाला आहे? आमचा धर्म खराब करण्यासाठी. मग हे जे काय षडयंत्र आहे ना, ह्याच्या विरोधात मी असो, आमचे संग्राम जगतापजी असतील आणि आम्ही सगळे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते एकत्र येऊन या विरुद्ध आम्ही भूमिका मांडलेली आहे. ती तांत्रिक कारणं होती. परत एकदा आमचे मरकटजी ठरावासाठी जे काही कागदपत्र लागतील त्या पद्धतीने बीडीओ कडे सबमिट करतील आणि बीडीओ योग्य ते निर्णय घेतील. प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाहीये. पण प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी अहो या देवाभावीच्या राज्यामध्ये ना सापडत नाही असं वाक्य नाही. कुठे ना त्याला कुठल्याही बेळामध्ये अगर लपला असेल ना तर त्याला बाहेर काढू. तुम्ही चिंता करू नका. हे आमच्या देवाभाऊचं राज्य आहे. इथे कोणीही महाराजांचा अपमान करून कोणालाही आम्ही सोडणार नाही, मग तो कोणी असो. कदाचित त्या कोरटकरचं पहिलं नाव अब्दुल असेल म्हणून कोण अशाच प्रकारचाच माणूस महाराजांच्या विरोधात बोलू शकतो. कुठलाही हिंदू बोलू शकणार नाही, कारण तो अब्दुल कोरटकर असेल त्याचं नाव, म्हणून होत असेल. सोलापूरकर यांनी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. आता पुणे सांस्कृतिक महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक याच्यामध्ये सल्लागार म्हणून त्यांना घेण्यात आलं. अशी काय माहिती माझ्याकडे नाहीये. अशी असेल तर त्या संबंधित आमचं सरकार म्हणून आम्ही भूमिका घेऊ. विनायक राऊतांनी एक आपल्यावर आरोप केलेला आहे, सिंधुदुर्गमध्ये हॉटेलवरती रोहिंग्याला पकडलं, तर ते तुमचं कार्यकर्त्याचं आहे असं ते म्हणताय. काय हे हिरव्या सापांना पाळणारे हे आम्हा लोकांबद्दल काय बोलतात? आता तिथे मग अगर माझ्याच अगर कार्यकर्ता होतो तर कारवाई मीच कशाला करायला सांगू? मीच पोलिसांना सांगून जो रेल्वे स्टेशनमध्ये पकडलेला जो होता त्याला खरं तो हॉटेलला पकडलेला पण रेल्वे स्टेशन दाखवलं होतं. त्याच माणसाच्या विरोध, त्याच हॉटेल मालकाच्या विरोधात मी कारवाई करायला लावली. आता काय आहे, विनायक राऊताचं वय झालंय ना म्हणून बडबडतो.